नमस्कार मंडळी. आज आपण गव्हाच्या पिठाचा आणि गुळाचा पौष्टिक असा शिरा बघणार आहोत. अवघ्या 10 मिनिटात होतो, झटपट होतो, खूप सुंदर लागतो. पौष्टिक असा शिरा आहे, पाहू शकतात. खूप मऊ लुसलुशीत होतं, ते पण अचूक प्रमाणासह आपण हा व्हिडिओ बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. बघू शकतात, चाळून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. हे आता आपण भाजून घेणार आहोत. न तूप टाकताच भाजून घ्यायचं आहे. छान असा थोडासा कलर चेंज होईपर्यंत, थोडा हलकासा कलर चेंज व्हायला लागला. इथे पाहू शकतात. अजून 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे. इथे बघू शकतात, कणकेला छान असा सोनेरी रंग आलेला आहे. 1 वाटी इथं मी कणिक घेतलेली ती जवळजवळ हे पाऊण वाटी तूप घ्यायचंय. तूप टाकलं की लगेच मी इथे बदाम घेतलेले, काही छान बदाम पण भाजले जातात कणिक बरोबर. मस्त असे खरपूस लागतात आणि बदामचा कच्चापणा पण निघून जातं. पाहू शकतात. आता हे परत 2-3 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचंय. हे अगदी अचूक प्रमाणे बघू शकतात. किती सुंदर कणिक भाजली गेली आपली, मस्त खरपूस अशी. आता ही कणिक थोडी बाजूला ठेवणार आहोत. इथे एक पातेलं घेतलंय, त्याच्यामध्ये आपण आता सेम वाटीचं मेजरमेंट घेणार आहोत. 1 वाटी कणिक घेतलेली आहे आपण, पाऊण वाटी तूप घेतलंय आणि 2 वाटी इतकं आपण इथं पाणी टाकायचंय. गॅस मोठा करायचा आहे. इथे आपण पाऊण वाटी गूळ टाकणार आहे मी. जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही 1 वाटी पण टाकू शकता. इथे मी पाऊण वाटी गूळ टाकतीये. आपण गुळाचा शिरा बनवतोय, हा खूप सुंदर लागतो. हवं तर तुम्ही साखर पण वापरू शकता, इथे काहीच हरकत नाहीये. इथे आपल्याला गुळाचा पाक करायचा नाहीये. गूळ विरघळेपर्यंत आपण हे पाणी गरम करून घ्यायचंय. पाहू शकतात, इथे गूळ छान विरघळलेला आहे. आता आपण हे पातेलं बाजूला ठेवून घेणार आहोत. परत इथे आपल्याला हे पीठ थोडंसं गार झालेलं आहे, 10 मिनिटभर परतून घेणार आहोत. बघू शकतात. आता इथं आपल्याला थोडं थोडं करत पाणी टाकून घेणार आहोत. मिक्स करायचंय. अगदी अचूक प्रमाणे पाहू शकतात, एवढं पाणी उरलंय. आपण आता हे पण सगळं पाणी टाकून घेणार आहोत आणि छान 2 मिनिटं असं परतून घ्यायचंय. खूप छान लुसलुशीत शिरा तयार होतो. इथे पाहू शकतात, एक सुद्धा गुठळी आपली झालेली नाही आहे शिऱ्यामध्ये. किती मस्त लुसलुशीत असा शिरा बनवून तयार झालेला आहे. सगळं पाणी आपण इथे टाकलेलं आहे, अचूक प्रमाण आहे हे. आता इथं काय करायचंय, थोडीशी साखर आणि वेलची मी इथं कांडून घेतलेली आहे, ती टाकून घेणार. वेलची पूड जी आहे ती आपल्याला सगळ्यात शेवटी टाकायची. आपला शिरा ऑलमोस्ट झालेला आहे तेव्हा ॲड करायची आहे. आणि वेलची पूड टाकल्यानंतर 1 मिनिट परतून घ्यायचंय. नंतर इथं आपल्याला अर्धा चमचा इतकं साजूक तूप टाकायचंय. याचं कारण असं आहे की हा शिरा कितीही वेळ ठेवला तरी पण मऊ लुसलुशीत असतो, त्याच्यामुळे आपण नंतर हे अर्धा चमचा तूप ॲड करणार आहोत. पाहू शकतात. परत 1 मिनिट असं परतून घ्यायचंय. सोपा आणि खूप सुंदर होतो, झटपट होतो हा शिरा बनवून तयार होतो. बघू शकतात तुम्ही इथे आपला शिरा तयार आहे. पाहू शकता किती सुंदर झालेला, अगदी मऊ लुसलुशीत झालेले आहे. पाहू शकतात. परफेक्ट माप आहे, अचूक प्रमाणे. तुम्ही पण ह्या पद्धतीने 1 वेळा नक्की करून बघा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर
लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत. धन्यवाद.